मराठी भाषा विभाग अंतर्गत 2024 साठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली। नामवंत प्रकाशन संस्थेसाठी 2024चा श्री पु भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे। डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार 2024 हा भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे। मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 10 लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप आहे। नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 5 लाख असं पुरस्काराचं स्वरूप आहे। तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 2 लाख असं पुरस्काराचं स्वरूप आहे। हे पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात। यंदापासून हे पुरस्कार गेटवे ऑफ इंडिया समोर दिमाखदार सोहळ्यात 27 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात येणार आहेत। ग्रामीण साहित्यासाठी 2023 चे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत। 27 फेब्रुवारीला नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाचं कवितांचं गाव म्हणून उद्घाटन होणार आहे। तर रत्नागिरीमध्ये कवी केशवसूत यांच्या मालगुणला पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे। शिरवाड गावामध्ये 35 घरांमध्ये वाचनालय निर्माण करून तिथे कवितांची पुस्तकं ठेवण्यात येणार आहेत। तर पुस्तकांचं गाव या संकल्पनेत गावातल्या 35 घरांमध्ये लहान मुलं, युवक आणि प्रौढांसाठी 1000 नवी पुस्तकं ठेवण्यात येणार आहेत।